अ, खरं तर नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार आमचे लाड या ठिकाणी उभे होते. दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उभ्या होत्या. परंतु नेरूर गावातील सगळ्या ग्रामस्थांनी एक विनंती केली आणि सगळ्यांनी ठरवलं की ह्यावेळी रुपेश पवारसाहेबांसारखा चांगला कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा झेंडा न घेता त्याला निवडून द्यायचं या गावातल्या ग्रामस्थांनी ठरवलं. आणि मग शिवसेनेच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी त्याला होकार दिला आणि आमच्या लाडाने उमेदवारी या ठिकाणी मागे घेतलेली आहे. शिवसेनेच्या पुरस्कृत म्हणून रुपेश पावसकर हे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि दोन्ही ठिकाणी आमच्या अर्चना बागे ज्या मागच्या वेळी ग्रामपंचायतच्या सरपंच होत्या, इथे आमच्या सौभाग्यवती नाईक मॅडम सुद्धा या ठिकाणी चांगलं काम करत होत्या. या दोन्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हावर या ठिकाणी लढवत आहेत आणि रुपेश पावसकर यांना सगळ्यांनीच ग्रामस्थांनी या ठिकाणी या भागातल्या एकमुखी पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळे आमचा त्या ठिकाणी पाठिंबा आहे. खरं तर कालच्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये अनेक लोकांना आश्वासन दिले होती की तुम्हाला जिल्हा परिषदला पंचायत समितीला निवडणूक देऊ. परंतु आपण बघितलं असेल की या कुडाळ तालुक्यामध्ये तेच उमेदवार पुन्हा पुन्हा देण्यात आलेले आहेत. आता संजय बडते 5 वेळा या ठिकाणी जिल्हा परिषदला उभे आहेत, वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळ्या पक्षातनं किंवा असे अनेक उमेदवारांची नावं देतील. आता मिलिंद नाईक म्हणून सरपंच होते, ते 3दा उभे होते आणि आता ते सरपंच पण आहेत. आता पिंगुळीमध्ये बघितलं असेल तर आकेरकर म्हणून उमेदवार आहेत, ते सरपंच पण आहेत आणि ते पण आधी आता सध्या सरपंच उमेदवार आहेत. त्यामुळे त्याच लोकांना उमेदवारी देण्याचा जो काही पॅटर्न राणे सभात केंद्र आपला आहे त्याच्याविरुद्ध आता कुडाळातील जनता एकत्र येईल. आम्ही सगळ्या नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे आणि नवीन चेहरे भागाचा विकास केला. त्याच लोकांना का संधी पुन्हा पुन्हा, हा आमचा प्रचाराचा मुद्दा आहे. माझा विजय पक्का. या ठिकाणी श्रीदेव कलेश्वर आणि या ठिकाणी गावातील लोक पंचक्रोशीतील लोक यांनी ठरवलेले की यावेळी रुपेश पावसकर निवडून द्यायचं. त्याचबरोबर आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे, आमचे आमदार वैभव नाईक असतील किंवा इतर पक्षातील सर्व कार्यकर्ते किंवा पदाधिकारी त्यांनी सांगितलेलं आहे की यावेळी तू फॉर्म भरायचा आणि आम्ही तुला निवडून देणार.